आज आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक पहिला वेगवशता. वेगवशता म्हणजे काय तर वेगाची मर्यादा. हा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा पाठ पाहणार आहोत आणि पाठ क्रमांक 3. आता बघा, परिचय पाहू. नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक. देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवल्या. पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्षे व्याख्याने दिली. कथा, वक्तृत्वाची, जागर, खंड 1 व 2, जीवनवेल, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्ठी इत्यादी ग्रंथ प्रकाशित. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू. राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजी राजे स्मृती पुरस्कार फलटण अशा पुरस्कारांनी सन्मानित. या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनाची गरज लेखकाला पडते, मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देताना दिसतात. याचे लेखकाला वैषम्य वाटते. वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहने वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यात वाया घालवतात. तेव्हा वाहने माणसांवर स्वार होतात आणि मार्मिक टिप्पणी लेखक करतात. अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीर मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो. त्यामुळे सत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठातून पाहू. आता आपण काय केले की पाठ परिचय वाचून झालेला आहे, तर आपण लेखकाने कोणकोणती मते मांडलेली आहेत. तर हा वैचारिक स्वरूपाचा पाठ आहे आणि अतिवेगाच्या आहारी जाण्याच्या माणसाच्या प्रवृत्तीवर लेखकाने टीका केली आहे. खरं तर तंत्रज्ञानाने माणसाला अनेक साधने उपलब्ध करून दिलेली आहेत आणि या साधनांमुळे माणसांचे जीवन खरोखरच सुकर झाले आहे. या अनेक साधनांपैकी वाहन एक खूप महत्त्वाचे साधन आहे. आणि काय झालं आहे बघा की वाहनांमुळे माणसांचा अमाप वेळ आणि कष्ट वाचले. माणसाच्या प्रगतीत वाहनाचा फार मोठा वाटा आहे. वाहन म्हणजे प्रगती आणि म्हणून आपल्याजवळ वाहन असणे श्रेष्ठत्वाचे लक्षण असा बहुसंख्य लोकांचा भ्रम झाला आहे. त्यामुळे लोक अतिवेगाच्या आहारी गेले आहेत. अतिवेगामुळे माणसे वाहनाला जखडून जातात. शरीराच्या नैसर्गिक हालचालीमध्ये अडथळे येतात, नैसर्गिक लय बिघडते, आरोग्याची हानी होते. आणि त्याचप्रमाणे जास्त वेगामुळे जर वाहन चालवलं तर शरीरावर मनावर ताण निर्माण होतो आणि तशाच पद्धतीने अपघातांची शक्यता वाढत असते. वाहनांचा फायदा होण्याऐवजी आपल्याला नुकसानच जास्त होत असतं. तर आता पाठाला सुरुवात करूया. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवन हे स्थिती आणि गती यात विभागले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे एक जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला प्राप्त ठरते. दिशाविहीन गती अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणून अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. आता बघा काय म्हटलेलं आहे की लेखकांनी, वेग हे गतीचे एक रूप आहे. मग तुमचा जो वेग आहे तर या वेगाला कुठंतरी बंधन घालणं गरजेचं आहे आणि एक गतीचं ते रूप आहे. आपले जीवनसुद्धा त्या गतीप्रमाणे आपले जीवनसुद्धा स्थिती आणि गती या 2 घटकांमध्ये परिपूर्ण विभागलं गेलेलं आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते. आपण जेव्हा विचार करतो त्या विचारांनासुद्धा आपण काय करतो की गती देत असतो. त्यालासुद्धा गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. प्रगती म्हणजे काय तर जीवनाचा दर्जा उंचावणे. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती यात संज्ञेला प्राप्त ठरते. आणि जेव्हा दिशा असते, मग तुमच्या गतीला जेव्हा तुम्ही दिशा द्याल तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती अधोगती ठरते. मग तुमच्या दिशेला जर कोणत्याच प्रकारची गती नसेल, दिशाविहीन गती अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते आणि आजचे हे जीवन धावपळीचं आहे, धकाधकीचं आहे. त्याच्यामुळं काय झाले की या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात.
आणि मुलांना तुम्ही पहा, रस्ते हे काय झाले की वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांनी परिपूर्ण व्यापून गेलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. आणि माणसांचं कसं असतं की थोड्या वेळापुरती जरी माणसं घरात राहिली किंवा बऱ्याचदा माणसं घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ म्हणजे थोड्या वेळ तरी ती स्थिर एका ठिकाणी राहत असतात. एरवी गतिपायी अगतिक होतात. एरवी गतिपायी अगतिक म्हणजे काय की निरुपाय होतात. आता आपण पाहतो अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली की आश्चर्य वाटते. आणि एक लक्षात घ्या, ही वाहनं जी आहेत त्यांना रस्त्याने धावताना कोणतंही वेळेचं बंधन नाही. वाहने अहोरात्र काय होतात की भरकटत असतात, फिरत असतात. मग ही वाहने अशी पाहिली की आपल्याला आश्चर्य वाटते, ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी. पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवास केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नव्हती. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. जीवन हे दशदिशांना विभागले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका टोकाला. तर बघा काय म्हटले की अहोरात्र भरारणारे आणि थरारणारे वाहने पाहिले. की अहोरात्र म्हणजे काय, रात्रंदिवस वाहने ही रस्त्यावर काय होतात की जात असतात, फिरत असतात, भरकटत असतात. आणि अशी भरणारी आणि थरारणारी वाहने जर आपण पाहिली तर खरोखरच आपल्याला आश्चर्याचा काय होतो की धक्का बसतो, धक्का वाटतो. ही एवढी वाहने आली कुठून, आली कशी आणि कशासाठी. आता उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एक वारूळ पाहतो, मग मुंग्यांचं वारूळ, त्या मुंग्या कशा हळूहळू त्या वारुळामधून बाहेर येतात. तशा पद्धतीनं ही वाहने रस्त्यावर काय होतात की भरकटत असतात. आणि पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला. आणि पूर्वी काय झाले की ह्या देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी मग इतिहास घडत असताना लोकांनी जगप्रवास केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नव्हती. आणि बघा काय म्हटले की इतिहास घडत असताना लोकांनी जगाचा प्रवास केला, पण आजच्या एवढी अवखळ म्हणजे की अनिर्बंध, खट्याळ किंवा उपद्रवी अशी वाहने त्या काळी नव्हती. आणि आता काय झाले बघा की माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. वेळ थोडा असतो, मग वेळ थोडा असल्यामुळं माणूस घरातून दारात काय होतो की आरूढ होतो आणि कामी बरीच असतात. मग लोकांचं कसं म्हणणं की थोड्या वेळामध्ये जास्त कामं करणे गरजेचं आहे, म्हणून लोक शक्यतो वाहनाचा काय करतात की वापर करत असतात. पायी चालत ती उरकता येत नाहीत. मग आपल्याला कामं भरपूर असतात, वेळ थोडा असतो, मग आपल्याला ती पायी चालता ती कामं काय करता येत नाही, उरकता येत नाही. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. दशदिशांना म्हणजे की 10 दिशांना. मग माणसाचं जीवन हे काय झालेलं आहे की दशदिशांना विभागले गेलेलं आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला तर दवाखाना दुसऱ्या बाजूला. आणि 10 दिशांना म्हणजे काय झालं की मुलांची शाळा जी असते ती शाळा एका टोकाला असते, आपण काम करत असलेलं जे कार्यालय आहे ते दुसऱ्या टोकाला असतं, मंडई एका बाजूला तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी. आणि मग माणसांना प्रश्न पडतो की पायी चालत असताना 10 दिशांना विखुरलेल्या जीवनाची टोके आपण सांधणार कशी. सांधणार म्हणजे काय की जोडणार. शेवटी गती ही घ्यावीच लागते. मग ह्या 10 दिशांना विखुरलेल्या जीवनामुळे आपल्याला काय करायचं की गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे पण अप्रमाण वास्तव आणि अनावश्यक गती विकृती आहे. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अशम्य आवेग म्हणावा लागेल, तो आत्मघातकी ठरतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघरांनी दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोश असते. तर बघा आता विकसित देशात माणसे वेगवान जीवन जगतात. तर बघा आता लेखकाने काय सांगितले की अमेरिकेसारख्या विकसित देशात, कारण तो देश परिपूर्ण काय झाला की विकसित झालेला आहे. आणि या देशात लोक काय करतात की वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. त्यांच्याकडे प्रत्येक घरी आणि प्रत्येक दरडोई म्हणजे प्रत्येक माणसाला वाहन काय असते की उपलब्ध असते. आणि त्या ठिकाणचे रस्ते जर तुम्ही पाहिले तर रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. त्याच्यामुळे ती लोक काय करतात की वेगाने जीवन जगत असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलाचे अंतर असते.
आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये काय की घरे आहेत, कार्यालय, बाजारपेठा यामध्ये निदान 100 मैलाचं काय की अंतर असते. त्याच्यामुळं ती लोक वेगाने जीवन काय करतात की जगत असतात. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. आणि अमेरिकेमध्ये जवळच्या जवळ पाहिजे असं आपल्याला सहसा सगळं मिळत नाही. अंतरावरच्या गोष्टीची जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. म्हणजे थोडं अंतर असेल आणि अंतरावरच्या गोष्टी जर त्यांना जवळ जायचं असेल, जवळीक साधायची असेल, तर त्याच्यासाठी त्यांना दूरवर काय करावं लागते की जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. आणि ह्या अंतराच्या गोष्टी जुळवून घेत असताना यामधून माणसात काय होतं की दुरावा निर्माण होत असतो. आणि तोच दुरावा जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घ्यावा लागतो. आणि अमेरिकेतल्या माणसांना काय होतं की माणसांमध्ये दुरावा निर्माण होतो आणि तो जाचदायक आणि असह्य होऊ नये याच्यासाठी त्यांना वेगाचा आश्रय घ्यावा लागतो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. आणि वेग घेतल्यामुळं काय होते की बेभान. मग आपण पाहतो की वेगाने गाडी चालवणारा माणूस अगदी बेधुंद होतो, बेभान होतो आणि त्याची अस्वस्थता सगळी विरून जाते आणि वेगात एक बेहोशी असते. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांधता येतात, थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर गाठावे अशी स्थिती नसते. मुंबईसारख्या विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. आणि बघा लेखक काय म्हणतात की भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही. कारण आपल्याला बरोबरी करून चालणार नाही. कारण त्यांच्याकडे 100 मैलांचं अंतर असतं, तसं आपलं नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत आणि माणसेसुद्धा कशी आहेत की खूप आहेत. आणि कामंसुद्धा कशी असतात की जास्त नसतात, फारशी नसतात. जीवनाची टोके सहज सांधता येतात. आणि आपल्या भारतामध्ये कसं आहे की आपलं जे जीवन आहे, मग जीवनाची टोके वेगवेगळ्या दिशांना जरी विखुरली असली तर ते सहजपणे आपण ते काय करतो की सांधत असतो, जोडत असते. थोडी घाई करावी लागते. त्वरा करणे म्हणजे काय करणे की घाई करणे. पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. पण जोरात जाऊन तेवढं अंतर काटावं अशी आपल्याकडे काय नसते की परिस्थिती नसते, स्थिती नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधले आहे. आणि मुंबईसारखे खूप मोठं विस्तीर्ण विशाल नगर आहे, मोठं आहे. आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांनी काय केलं आहे की जोडले गेलेलं आहे. गाड्या रुळावरून चालतात. आणि मुंबईसारख्या नगरामध्ये ज्या गाड्या आहेत या गाड्या रुळावरून काय होतात की चालत असतात. त्यात भरकटणे फारसे नसते. आणि तिथं काय होतं की भरकटणं फारसं नसतं. गाडीत चढले की माणसांचे धावणे थांबते. आणि तिथे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या गाड्या असल्यामुळे गाडीमध्ये चढले की माणसांचं धावणं काय होतं की थांबत असतं. खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा वेग मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते. आणि मग घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी जातात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर स्वार होतात. बघा काय म्हटले पुढे की खरी अडचण असते ती रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या 2 आणि 4 चाकी वाहनांची. त्यांचा जर वेग मर्यादित ठेवला मग खरी अडचण आपल्याला कुठं निर्माण होते तर रस्त्यावरून काय होतं की येणारी आणि जाणारी 2 आणि 4 चाकी ही जी वाहनं आहेत या वाहनांची आपल्याला काय होते की अडचण निर्माण होते. त्यांचा वेग जर आपण मर्यादित ठेवला तर ती साधने म्हणून उपयोगी पडतात. ही वाहने वापरत असताना त्यांचा वेग आपण काय करायचं की एक मर्यादेमध्ये ठेवायचा आहे. आणि तर जो ठेवला तर ते एक साधन म्हणून आपण त्याचा काय करू शकतो की उपयोग करू शकतो. वेळ आणि श्रम वाचण्यासाठी त्यांचा उपयोग होतो. पण अनेकदा असे घडते की वाचलेला वेळ घालवावा कसा. मग आपल्याकडे काय होते की आपला जो वेळ शिल्लक राहतो हा वेळ घालवावा कसा हे कळेनासे होते. आणि मग घालवण्यासाठी पुन्हा माणसे मग आपला वाचलेला वेळ घालवण्यासाठी पुन्हा माणसे वाहनांच्या आहारी काय होतात की जात असतात. आरंभी माणसे वाहनांवर स्वार होतात, मग वाहने माणसांवर काय होतात की स्वार होतात. आता उदाहरण जर पाहायचं झालं तर आपल्याला 1 किलोमीटरच्या अंतरावर जरी जायचं असेल तर आपण पायी जाऊ शकतो. कारण आपला तेवढाच काय होतं की व्यायाम होतो. पण माणसं तेवढ्यासाठी काय करतात की वाहनाचा उपयोग करत असतात. आणि पायी गेल्यामुळं काय होतं की आपल्या शारीरिक हालचाली सगळ्या व्यवस्थित होतात. मग कामापुरते आणि कामासाठी वाहनाने आटोक्यात राहील एवढाच वेग ते तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाटेला यावे, ते कृतार्थतेने जगता यावे, अनुभवता यावे
त्यासाठी उसंत लावावी म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. प्रत्यक्षात घडते ते वेगळे. इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन घडवण्यासाठी गरज नसताना कर्ज काढून वाहने खरेदी करणारी माणसे समाजात आढळतात. कोणतेही महत्त्वाचे काम नसताना पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? पहा बघा, लेखकाने काय म्हटले की कामापुरते आणि कामासाठी वाहनाने आटोक्यात राहील एवढाच वेग हे जर तंत्र अनुसरले तर जीवन अर्थपूर्ण होईल. आपल्याला काय करायचं बघा, कामापुरतं वाहन आणि कामासाठी वाहन हे जर आटोक्यात राहील एवढाच जर वेग हे जर तुम्ही तंत्र अनुसरलं, ते तंत्र जर तुम्ही उपयोगात आणलं तर तुमचं जीवन परिपूर्ण होऊन जाईल. आपले जीवन अधिक प्रमाणात आपल्या वाटेला यावे, ते कृतार्थतेने जगता यावे. आपण काय केले की आपले जे जीवन आहे अधिक प्रमाणात आपल्या वाटेला जगता यावे आणि कृतार्थतेने जगावे, अनुभवता यावे, यासाठी उसंत लावावे म्हणून वाहनांचा वापर करायला हवा. मग आपण वाहन का खरेदी करतोय? आपले जे जीवन आहे एक सोयीस्कर होण्यासाठी, आपली सगळी कामे पटकन आवरण्यासाठी वाहनाची आपल्याला काय झाली की गरज असते. पण प्रत्यक्षात काय झाले की घडतं ते वेगळंच. मग इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी, मग इतरांशी मानसिक स्पर्धा करण्यासाठी म्हणजे काय की बाबा एखाद्याने जर गाडी आणली तर आपल्याला सुद्धा वाटतं की आपण कधी गाडी घेईन. मग इतरांची मानसिक स्पर्धा करण्यासाठी किंवा आपल्याकडे जे ऐश्वर्य आहे, धनदौलत, संपत्ती आहे, हिचं प्रदर्शन दाखवण्यासाठी, घडवण्यासाठी गरज नसताना समाजामध्ये अशी बरीच लोक आहेत की गरज नसताना कर्ज काढून वाहन काय करतात की खरेदी करत असतात. मग कोणतेही महत्त्वाचे काम नसताना, मग तुमचं एखादं महत्त्वाचं काम नसेल, मग तुम्ही विनाकारण काय करता की पत्नीला मागच्या बाजूला बसून आधुनिक दुचाकीने सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेकांना बरे वाटते. मग तुम्ही मोकळ्या वेळामध्ये काय करता की पत्नीला मागच्या बाजूला बसायचं आणि आधुनिक दुचाकी घ्यायची आणि सहज फेरफटका मारून आले म्हणजे अनेक लोकांना काय होते की बरे वाटते. पण आहेच वाहन तर 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी ही माणसे का जात नाहीत? आणि लेखकांनी म्हटलं ते अगदी बरोबर आहे. त्यांचं म्हणणं काय आहे की तुमच्याकडे जर वाहन आहे तर तुम्ही 4-6 मैलावरचे एखादे निसर्गरम्य स्थान किंवा मंदिर पाहण्यासाठी तुम्ही जात का नाहीत? एखादा लक्ष्मी रोड, महात्मा गांधी मार्ग किंवा जंगली महाराज रस्ताच का पसंत केला जातो? देहू, आळंदी, सिंहगड, बनेश्वर, विठ्ठलवाडीकडचे रस्ते का दिसत नाहीत? मग ते पुण्यातील रस्ते आहेत आणि पुण्याजवळील ही काय आहेत की स्थळे आहेत. वाई, सातारा, फलटण, कराड अशी गावे वाहनांची एवढी निकड आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन लागेल. आपले राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनांचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून वेगाने येरझाऱ्या कशासाठी घालायच्या? आहेच गाडी तर मारूया चक्र अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. बघा पुढं काय म्हटले की वाई, सातारा, फलटण, कराड अशा गावी वाहनांची एवढी निकड गरज आहे का? मग ह्या लोकांना वाहनाची गरज नसते आहे का? शेतमळ्यात जायचे असेल तर तातडीचा भाग म्हणून, जर तुम्हाला तुमच्या मळ्यात जायचं असेल आणि तातडीचा म्हणजे लईच गरज असेल तर वाहन वापरू शकता. आपले जर राहणे गावाबाहेर होत असेल तर वाहनाचा उपयोग होईल. पण सहज आणि सुखाने येणे जाणे सोडून येरझाऱ्या कशासाठी घालायचे? मग जर तुम्ही गावाच्या बाहेर राहत असाल तरच तुम्हाला त्या वाहनाचा काय होणार आहे की उपयोग होणार आहे. पण सहज विनाकारण तुम्ही त्या रस्त्यावर काय करायचे की वाहन चालवून अडचण निर्माण करायची नाही. आहेच गाडी तर मारूया चक्कर अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी निर्माण करणारे रसिक संख्येने वाढत चालले आहेत. आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की चला आहे आपल्याकडं गाडी तर एखादी विनाकारण चक्कर मारू अशी भावना बाळगून रस्त्यावर अडचणी करणारे अनेक लोक आहेत. ते आपण काय करतो की पाहत असतो. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. माणसे चालू आणि पळवू शकतात, पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रातराणी म्हटली जाते. रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी असतात का?
पहा पुढं काय म्हटलंय की वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते. मग तुमच्याकडे जे वाहन उपलब्ध आहे ते वाहन कशासाठी आहे, तर तुमच्याकडे जो असणारा वेळ आहे तो वेळ वाचवण्यासाठी ते वाहन असते. ते वेळ घालवण्यासाठी नसते. मग तुम्हाला वेळ घालवण्यासाठी वाहन तुम्ही खरेदी करत नाही आहेत. त्याचा वेग बेताचा असणे अगत्याचे असते. आणि तुमच्याकडे जे वाहन आहे ह्या वाहनाचा वेग कसा पाहिजे की अगदी बेताचाच असावा. माणसे चालू आणि पळवू शकतात आणि माणसे वाहनाशिवाय चालू शकतात, पळवू शकतात, धावू शकतात. पण रस्त्याने कोणी चालण्याऐवजी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? मग रस्त्याने जर चालण्याऐवजी कोणी पळू लागला तर त्याचे कौतुक करावे का? अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने वाहने चालवण्याऐवजी उगाचच भरधाव वेगाने चालवण्यात औचित्य ते कोणते? तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असेल मग तुम्ही जायच्या त्या ठिकाणी अपेक्षित स्थळी वेळेवर पोहोचता येईल अशा बेताने तुम्ही काय करायचे की गाडी चालवायची आहे. आता तसं उदाहरण पाहायला गेलं तर आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी रस्त्याने वेगवेगळ्या पाट्या काय केल्या जातात की लावल्या जातात. मग त्या पाट्यांचा अवलंब कुणीही करत नाही. वाहनाचा वेग वाढला म्हणजे त्याच्यावरचा ताबा कमी होतो आणि हे खरोखर आहे की तुमच्या जर हातात वाहन असेल, वाहनाचा वेग जर वाढला तर त्याच्यावर असणारा तुमचा जो ताबा आहे हा ताबा काय होतो की कमी होतो. पुढचे वाहन मागे टाकून पुढे जाण्याच्या हव्यासामुळे अनेक अपघात होतात आणि हे 100% खरं आहे की पुढचं वाहन आपल्या पुढे चालणारा जो वाहन चालक असेल तर त्याला मागे टाकून जाण्याच्या हव्यासामुळे जिद्दीमुळे अनेक मोठमोठे काय होतात की अपघात होतात. आणि मुलांना आपण ते काय करतो की पाहत असतो. रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्रांनी म्हटली जाते. आणि रात्रांनी कोणाला म्हटलं जातं तर रात्रीच्या वेळी विलक्षण वेगाने धावणारी गाडी ही रात्रांनी म्हटली जाते. मग रात्री भरधाव वेगाने प्रवास करून पार पाडायत एवढी महत्त्वाची कामे दरवेळी आपल्याला असतात का? लेखक काय म्हणतात बघा की रात्री भरधाव वेगाने प्रवास करून, मग तुम्हाला एवढ्या भरधाव वेगाने रातराणीने प्रवास करून आपली कामे पार पाडावीत एवढी महत्त्वाची कामे प्रत्येकच वेळी असतात का? वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर चित्ताची व्यग्रता वाढते. डोळ्यांवर, मनावर, शरीरावर ताण पडतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी ही वाहनधारकाची व्यथा असते. बसणे, उठणे, चढणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालींची संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. वाढता वेग म्हणजे बघा आता पुढं काय म्हटलं की वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर, मग तुमचा वाहनाचा जो वेग आहे तो जर अनिवार्य झाला तर, आवश्यकतेपेक्षा जास्त झाला तर चित्ताची व्यग्रता म्हणजे तुमचं जे मन आहे ते मन एकाग्रता राहत नाही, व्यग्रता वाढते. डोळ्यांवर आणि मनावर, शरीरावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय होतं की ताण येतो. शरीरभर अनावश्यक स्पंदने निर्माण होतात. स्पंदने म्हणजे काय तर हालचाली. मग तुमच्या शरीराच्या हालचाली काय होतात की बदलत असतात. हादरे बसून मज्जातंतू आणि मणके कमकुवत होतात. आणि तुमचा जर वाहनाचा वेग जोरात असेल आणि जोरात जर तुम्ही वाहन चालवत असेल तर जोराचे हादरे बसून तुमचा मज्जातंतू आहे आणि मणके कमकुवत होतात. कमरेची आणि पाठीची दुखणी वाहनधारकांची व्यथा असते. मग कमर आणि पाठ यांची दुखणी ही वाहनधारकांची काय असते की व्यथा होऊन बसते. बसणे, उठणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचालीचे संगीत विसरून, मग आपण ह्याच्या मुक्त हालचाली कोणकोणत्या आहेत? उठणे, बसणे, चढणे, उतरणे, चालणे, वळणे, वर खाली पाहणे या मुक्त हालचाली आहेत. याच्यावर कोणाचंही काय नाही की बंधन नाही. मग ह्या हालचालींचे संगीत विसरून स्वतःला वाहनाशी जखडून ठेवणे आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीर व्यापारात अडथळे निर्माण करणे हे धोरण निसर्गविरोधी आहे. आणि हे खरोखरच आहे की ह्या मुक्त हालचाली आहेत आणि ह्या सगळ्या मुक्त हालचाली विसरून आपण काय करतो की स्वतःला त्या वाहनाबरोबर परिपूर्ण जखडून ठेवतो आणि वाहनाचा वेग अंगीकारून आपल्या शरीरामध्ये, शरीर व्यापारात विनाकारण आपण काय करतो की अडथळे निर्माण करतो. हे धोरण अगदी निसर्गाच्या विरोधी आहे, आरोग्याची हानी करणारे आहे. आणि जास्त वाहनाचा वेग असेल तर नक्कीच आपल्या आरोग्याची काय होते की हानी होत असते. वाढता वेग म्हणजे ताण. आणि खरोखरच असं आहे की तुम्ही जर वाढत्या वेगाने जर वाहन चालवलं तर तुमच्या शरीर आणि मनावर काय होतं की ताण येत असतो. जीवनातले ताणतणाव वाढवून पोचणार तरी कुठे? मग जीवनात एवढे मोठे तणाव निर्माण करून तुम्हाला एवढ्या घाईगडबडीनं जायचं आहे कुठे? आपले सत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वीच अंत होण्याची शक्यता असते. मग शेवटी लेखकाने काय म्हटले की
जीवनातले ताणतणाव वाढून तुम्हाला जायचं आहे कुठे, पोचणार तरी कुठे, पण आपले सत्व आणि स्वस्थता हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग, मग आपलं जे सत्व आहे, आपली स्वस्थता आहे, हिरावून घेणारा अस्वाभाविक वेग तुम्ही कमी का नाही करू शकत? कमी करणे हे आपले कर्तव्य आहे. उगाच भावविवश होऊन वेगहुश होऊ नये. अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वी, मग अनाठायी वेगामुळे तुम्ही, अनाठायी म्हणजे की तुमच्या मनाविरुद्ध घेतलेला जो वेग असतो, अनाठायी वेगामुळे पोचण्यापूर्वी अंत होण्याची काय आहे की शक्यता वाढते. तर पाठ पाहिला वेगवशता हा आपला काय झालेला आहे की संपलेला आहे, आणि त्याच्यावरील स्वाध्याय तुम्ही लिहा, आणि कोणाला काय अडचण असेल तर मला मेसेज टाका.